तर आज फायनली होती आपल्या ताईची एंगेजमेंट. तुम्हाला खरं सांगतो कार्यक्रम म्हणजे कार्यक्रम झाला एक नंबर. जे कोणी येईल तेच म्हणू लागले की भाई जोडी म्हणजे जोडी आहे भाई एक नंबर. हा व्लॉग थोडा मोठा होईल कारण फंक्शन एवढं बाहेर झालं तुम्हाला कळम पुढे व्हिडिओ मध्ये. गुड मॉर्निंग गाईज, जय श्रीराम. तुम्ही बघू शकता तुमचा भाऊ किती हॅपी आज कारण बहिणीची एंगेजमेंट म्हणल्यावर विशेष नाही. सकाळी मग फटाफट रेडी होऊन आपण निघालो लोकेशन वरती. इकडे गेल्या गेल्या पाहिलं की आपली पब्लिक एकदम रेडी होती नाही का. मग आपण डायरेक्ट घुसलो मध्ये पटापट. मध्ये गेल्या गेल्या पहिले आपण आपल्या गणपती बाप्पांचे दर्शन घेतले. इतक्यात खाली मी रांगोळी पाहिली, इतकी सुंदर काढली होती डायरेक्ट बघायचं काम नाही. त्याच्या एक्झॅक्ट समोर आपल्या कपलचं नाव होतं एक नंबर. आणि दमादमाने सगळे पाहुणे कार्यक्रमाला येऊ लागले एक करून. आपण रेडी होतो नाही का वेलकम करायला. आणि फायनली आता एकदम मेन गेस्टची एंट्री झाली तुमच्या भावाचे होणारे दाजी. मग आपण मस्त पैकी त्यांच्या पूर्ण फॅमिलीचा वेलकम केला. तुम्ही पाहू शकता कार्यक्रम चालू व्हायला थोडा वेळ होता. मला थोडं फोटोज वगैरे काढून घेऊ कपल्स. आपले फोटोग्राफर मस्त एक्सप्लेन करू लागले कपल्सला की कशी पोस्ट द्यायची काय. थँक्स टू सिनेग्राफी स्टुडिओ एकदम भारी फोटो काढले तुम्ही. आता फक्त रीलची वाट बघतोय, द्या पाठवून लवकर. आपले फोटो वगैरे काढूच तर ऑलमोस्ट सगळे पाहुणे पोहोचले होते कार्यक्रमाला. मग काय टाइम वेस्ट न करता आपण कार्यक्रम सुरू केला. तुम्ही बघू शकता आपली ताई किती सुंदर दिसते. मग लगेच ते विधी वगैरे जे काय असेल त्याला सुरुवात केली. मला खरं सांगतो मला कधी कळालंच नाही की एवढा टाइम कधी निघून गेला. म्हणजे काही दिवस पहिले आम्ही दोघं भांडण करायचो आणि आता बघा तुम्ही म्हणजे काय बोलू आता काय विषय नाही गाइस. तुमचा भाऊ एकदम हॅपी नाही का कारण ताईला लाईफ पार्टनर एकदम भारी भेटले. त्याचा काही विषयच नाहीये. एकदम मनासारखा भेटला म्हणून काही विषयच नाहीये. अँड फायनली तो टाइम आला रिंग सेरेमनीचा. दोघांनी मस्त पैकी एकामेकाला रिंग वगैरे घातल्या. म्हणजे तुम्ही चेहऱ्यावरती खुशी बघताय गाइस एक नंबर. दोघं पण एक नंबर दिसू लागले, काहीच विषय नाही. अँड फायनली कपल्सने केक कट केला मस्त पैकी. त्या केक पेक्षा जास्त ते दोघं चमकू राहिले. मग दोघांनी मस्त पैकी एकमेकांना केक खाऊ घातला. त्याच्यानंतर डायरेक्ट बघायचं काम नाही, नुसते फोटो काढणं चालू होतं. सगळ्या पाहुण्यांसोबत फोटो काढले, कोणालाच नाही सोडलं. त्याच्यानंतर आपल्या सगळ्या पाहुण्या मंडळीला रुमाल टोपी वाटप केली. जे जे पाहुणे ह्या कार्यक्रमामध्ये आले त्यांचा मनापासून आभार. खूप भारी वाटलं तुम्ही आले, असं मनापासून धन्यवाद. असंच सहकार्य राहू द्या पुढे. त्यांना आपल्याला आपली एक क्यूटची फॅन भेटली, तिला पण आपण हाय केलं. आता केक खाऊन तर काय पोट भरणार नाही म्हणलं आपलं मस्त जेवण करू. सगळे पाहुणे वगैरे मस्त जेवायला बसले होते. आता यांना पाहून मलाच भूक लावून गेली काय सांगू तुम्हाला. आता पण आपले काम संपत नव्हते. जेवण त्याला आमची गोष्ट आहे. सगळे चिणकी विणके काम करू लागले. कसं मस्त ते सगळं काम आवरलं आपण. आणि फायनली सगळा कार्यक्रम संपला होता. सगळे पाहुणे वापस निघाले त्यांच्या घरी. अशा काय प्रकारे आपला कार्यक्रम संपला. आता लवकरच लग्न आहे 5 फेब्रुवारीला. तुम्ही पण या, तुम्ही सगळ्या परिवारासोबत घेऊन या, काही विषय नाही. भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये. जय श्रीराम. तुमच्या मला फॉलो करून जा.